हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी प्राजक्ता मॅम. आज आपण क्लास 5चा चॅप्टर नंबर 4 मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन यामधला प्रॉब्लेम सेट 15 बघणार आहोत. बघा, क्वेश्चन नंबर 1 काय आहे? सॉल्व द फॉलोइंग अँड राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर. आपल्याला जे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत त्याच्यामधला आपला जेव्हा आन्सर निघणार आहे त्यामधला रिमाइंडर आणि क्वेश्चन आपल्याला काय करायचं आहे, लिहून दाखवायचं आहे. बघा, फर्स्ट प्रॉब्लेम काय आहे मग? 1284 डिवायडेड बाय 32. मग बघा, आता याची आपण मांडणी करूया. 1284 डिवायडेड बाय 32. बघा, लिहिलं. आता 32 चा टेबल आपल्याला येतो का? नाही, मी तुम्हाला इथे टेबल तयार करून दिलेला आहे. मग बघा, आता 32 च्या टेबल मध्ये 12 आहे का बघायचं. 12 आहे का? नाही, कारण 12 कसा आहे 32 पेक्षा स्मॉल आहे. मग बघा, आपण काय करणार आहे? 0. 32 0 चा 0 मायनस 12 ॲज इट इज. मग त्याच्यानंतर बघा, आता 8 आहे, तो 8 काय होईल बेटा? इथे खाली येईल. बघा, 8 खाली आला. मग बघा, 32 च्या टेबलमध्ये 128 आहेत का ते बघूया. बघा, इथे टेबल आहे की नाही तयार करून दिलेला. मग बघूया आपण. बघा, 32 1 जा 32, 32 2 जा 64, 32 3 जा 96, 32 4 जा 128 आहे की नाही? बघा, त्यानंतर मग काय? 32 4 जा 128 मायनस बघा 0 0 0. मग काय राहिला आपला 4. मग घेऊया आपण 4 ला खाली. बघा, 4 ला घेतलं खाली. मग बघा, आता 32 च्या टेबलमध्ये 4 आहे का? नाही. मग काय करणार आहे आपण? 0 चा भाग देऊया. बघा, 32 0 चा 0 मायनस 4 ॲज इट इज पुट डाऊन. बघा, आहे की नाही सोपं? मग आता आपलं काय आहे आन्सर? क्वेश्चन आणि रिमाइंडर. मग बघा, आपला रिमाइंडर काय आलेला आहे? तर रिमाइंडर आलेला आहे 4 आणि क्वेश्चन काय आलेला आहे? तर 40. बघा, आहे की नाही सोपं? अशाच पद्धतीचा आपला नेक्स्ट प्रॉब्लेम सुद्धा आहे, तो बघूया. बघा, काय आहे? 5586 डिवायडेड बाय 87. मग आता याची आपण मांडणी करून घेऊ. चला बघा, मांडणी करूया. 5586 डिवायडेड बाय 87. बघा, मांडणी केली की नाही? आता सॉल्व करूया. बघा, 87 मी काय करायचं? आपल्याला 2 डिजिट, पहिले सुरुवातीचे जे 2 डिजिट आहेत त्या 2 डिजिटला डिवाइड होते का ते बघायचं. मग 87 च्या टेबलमध्ये 55 येतील का? तर नाही येणार, कारण 55 हा कसा आहे बेटा? हा स्मॉल नंबर आहे. हा 87 पेक्षा स्मॉल आहे. मग बघूया, 87 चा आपण काय करू? 0 चा भाग देऊ. 87 0 चा. मग बघा, खाली 55 ॲज इट इज. त्यानंतर हा जो 8 आहे हा 8 खाली येईल. बघा, हा 8 काय झाला? खाली आला. मग आता बघूया आपण 87 च्या टेबलमध्ये 558 येतात का? मग बघा, इथे मी तुम्हाला टेबल तयार करून दिलेला आहे, तर बघूया आपण. 87 1 जा 87, 87 2 जा 174, 87 3 जा 261, 87 4 जा 348, 87 5 जा 435, 87 6 जा 522 आणि 87 7 जा 609. मग 609 हा काय आहे? 558 पेक्षा मोठा येत आहे. मग आपल्याला कोणाचा द्यावं लागेल? तर 87 6 जा 522 हा नंबर कसा आहे? स्मॉल आहे. हा आपल्याला चालून जाईल. मग चला लिहूया. 87 6 जा 522. 8 minus 2 6, 5 minus 2 3, 5 minus 5 0. मग बघा, आता कुठला डिजिट राहिला होता आपला? हा 6. मग याला घेऊया आपण इथे खाली. मग घेतलं इथे खाली. आता बघा, आता काय झालं? 366. मग बघूया आता 87 च्या टेबलमध्ये 366 आहेत का? मग चला परत आपण टेबलकडे वळूया. बघा, 87 1 जा 87, 87 2 जा 174, 87 3 जा
261, 87 4 जा 348 आणि 87 5 जा 435. मग 435 आपल्याला नंबर कसा आहे, मोठा आहे याच्यापेक्षा, 366 पेक्षा. मग आपल्याला कुठला घ्यावा लागेल तर 87 1 जा 87 4 जा 87 4 जा 348. मग घेऊया आपण, चला 87 4 जा 348. मग बघा मायनस करूया, 6 - 8 होतात का, नाही. मग काय 16 - 8, 16 - 8 8, कॅरी घेतला होता वापस देऊन दिला. 6 - 5, 6 - 5 1, त्यानंतर 3 - 3 0. बघा आले की नाही आन्सर. त्यानंतर बघा आता आपण लिहूया कोइशंट. कोइशंट आणि काय रिमाइंडर. मग बघा आपला क्वेश्चन किती आलेला आहे, 64. लिहूया 64 आणि त्यानंतर रिमाइंडर किती आलेला आहे, 18. बघा रिमाइंडर आलाय 18. बघा सॉल्व्ह झालं की नाही. अशाच पद्धतीचा आपला 3rd नंबरचा प्रॉब्लेम आहे, तो बघूया. बघा 3rd प्रॉब्लेम काय आहे. 3rd प्रॉब्लेम आहे 1207 डिवायडेड बाय 27. मग चला याला मांडून घेऊया आपल्या डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये. 1207 डिवायडेड बाय 27. मग बघा आता 27 नी आपल्याला कोणाला डिवाइड करायचं आहे तर 12 ला. पहिले आपण काय बघतो, 2 डिजिट बघतो. मग बघा 27 च्या टेबलमध्ये 12 येतात का, तर नाही. 12 कसा आहे, छोटा आहे. मग बघा 27 झिरोचा इथे येईल बेटा 0. मग 12 ॲज इट इज. त्यानंतर हा जो 0 आहे इथला, हा काय होईल बेटा, खाली येईल. मग बघा आता काय झाले 120. मग 27 च्या टेबलमध्ये 120 आहेत का बघूया. बघा मी इथे तुम्हाला 27 चा टेबल तयार करून दिलेला आहे. बघा 27 1 जा 27, 27 2 जा 54, 27 3 जा 81, 27 4 जा 108, 27 5 जा 135. मग बघा 27 5 जा जर आपण घेतलं तर 135 120 पेक्षा कशी आहे, मोठी संख्या आहे. मग आपल्याला कशी पाहिजे, लहान पाहिजे. 120 पेक्षा लहान. मग कोणती येईल बघा, 27 4 जा 108. मग लिहूया 27 4 जा 108 मायनस. बघा 0 - 8 जाते का, नाही. मग काय 10 - 8 2, कॅरी घेतला होता वापस दिला. 2 - 1 1 आणि 1 - 1 0. बघा ही झाली की नाही स्टेप. मग आता काय राहिला आपला 7. मग काय करायचं, त्याला परत काय घेऊया, खाली घेऊया इथे. मग बघा इथे आला 7. मग आता किती झाले 127. मग बघा 27 च्या टेबलमध्ये 127 येतात का बघूया. चला आपण टेबलकडे जाऊ. बघा 27 1 जा 27, 27 2 जा 54, 27 3 जा 81, 27 4 जा 108, 27 5 जा 135. मग बघा 27 5 जा 135. मग आपल्यापेक्षा या संख्येपेक्षा ती संख्या कशी आहे, मोठी आहे. मग आपल्याला परत कोणती घ्यावी लागेल तर 27 4 जा 108, कारण ती कशी आहे 127 पेक्षा लहान आहे. मग घेऊया 27 4 जा 108. मग करूया मायनस. बघा 7 - 8 जातात का, नाही. मग कॅरी घेऊया. 17 - 8 आले 9. त्यानंतर कॅरी घेतला होता ज्याचा तिला वापस दिला. 2 - 1 1, त्यानंतर 1 - 1 0. मग बघा एवढं आपलं याचं आन्सर आलं. आता लिहूया आपण कोइशंट आणि रिमाइंडर. बघा मग आपला आता मला सांगा कोइशंट काय आलेला आहे आपला. आता कोइशंट आलेला आहे आपला 44, कारण 0 ला आधी व्हॅल्यू नसते. मग त्याच्यानंतर रिमाइंडर काय आलेला आहे तर 19. बघा अशाच पद्धतीचं सेम अशाच पद्धतीचं नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ते बघूया. बघा काय आहे 8543 डिवायडेड बाय 41. मग याला आपण डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊया. बघा 8543 डिवायडेड बाय 41.
1. मग बघा आता आपण सुरुवातीला 2 डिजिटचाच विचार करायचा आहे. बघा 41च्या टेबलमध्ये 85 येतात का ते बघूया. बघा टेबल आहे आपला तयार केलेला. मग बघूया 41 1 जा 41, 41 2 जा 82, 41 3 जा 123. मग 123 ही संख्या 85 पेक्षा कशी आहे, मोठी आहे. मग आपल्याला 85 पेक्षा लहान संख्या बघायची आहे. मग आहे ना या टेबलमध्ये. मग बघा 41 2 जा 82. मग लिहूया 41 2 जा 82. बघा 5 minus 2 3, त्यानंतर 8 minus 8 0. मग बघा फर्स्ट स्टेप झाली. त्यानंतर सेकंड स्टेपसाठी आपल्याला 4 ला काय करावं लागेल, खाली घ्यावं लागेल. मग घेऊया. बघा घेतलेत आपण 4. त्यानंतर आता बघा 41च्या टेबलमध्ये 34 येतात का, नाही, कारण 34 कसा आहे 41 पेक्षा लहान आहे. मग बघा आपल्याला इथे काय करावं लागेल, 0चा भाग द्यावा लागेल. मग देऊया 41 0चा 0, इथे 4 ॲज इट इज, 3 पण जसेच्या तसे. मग बघा सेकंड स्टेप झाली. आता या थर्ड स्टेपसाठी आपल्याला हा नंबर खाली पाहिजे. मग आपण 3 ला खाली घेतलं. बघा किती झाले 343. मग 41च्या टेबलमध्ये 343 आहेत का बघूया. बघा टेबल बघूया आपण. 41 1 जा 41, 41 2 जा 82, 41 3 जा 123, 41 4 जा 164, 41 5 जा 205, 41 6 जा 246, 41 7 जा 287, 41 8 जा 328, 41 9 जा 369. मग बघा 369 ही आपल्या 343 पेक्षा संख्या कशी येत आहे, मोठी येत आहे. मग आपल्याला कोणती घ्यावी लागेल, 41 8 जा 328. ही बघा इथे मिळाली आपल्याला. मग लिहूया 41 8 जा 328. मग करूया -13. आता 3 आहे, 3 - 8 होईल का, नाही. मग काय करायचं, आधीच्या नंबरकडनं एक नंबर कॅरी घ्यायचा. मग बघा घेतला आपण इथे 13 - 8. मग 13 - 8 किती होणार आहे, 5. त्यानंतर कॅरी घेतला होता ज्याचा त्याला वापस दिला. मग बघा 4 - 3, 4 - 3 1, त्यानंतर 3 - 3 काय येणार आहे, 0. मग बघा आता आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे, पण आपल्याला विचारलं काय, रिमाइंडर आणि कोइशंट. मग लिहूया इथे आपण कोइशंट आणि काय विचारला, रिमाइंडर. मग बघा आता आपला सांगा कोइशंट काय आलेला आहे, तर कोइशंट आलेला आहे 208 आणि रिमाइंडर किती आलाय बेटा, तर 15. बघा आहे की नाही सोपं. अशाच पद्धतीचं आपलं नेक्स्ट प्रॉब्लेम सुद्धा आहे, ते पाहूया आता. बघा फिफ्थ प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे, 2304 डिवायडेड बाय 43. याला आता आपण काय करूया, डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊया. बघा 2304 डिवायडेड बाय 43. मग सुरुवातीला आपण कशाचा विचार करतो, तर 2 डिजिटचा विचार करतो. मग बघा 43च्या टेबलमध्ये 23 आहेत का, तर नाही, कारण 23 कसा आहे 43 पेक्षा लहान आहे. मग तो असेल का, नाही. मग काय करायचं आहे, आपल्याला 0चा भाग द्यायचा आहे. मग देऊया 43 0चा 0. बघा 2 जसेच्या तसे, 3 जसेच्या तसे, आणि आता सेकंड स्टेपसाठी वरचा 0 काय होईल, खाली येईल. मग बघा 43च्या टेबलमध्ये 230 आहेत का ते बघूया. बघा इथे टेबल केलेला आहे. मग चला टेबल करूया. 43 1 जा 43, 43 2 जा 86, 43 3 जा 129, 43 4 जा 172, 43 5 जा 215, 43 6 जा 258. बघा मग 258 ही संख्या 230 पेक्षा कशी येईल, मोठी येईल. मग आपल्याला 43 5 जा 215 घ्यावं लागेल. बघा 43 5 जा 215. आता मायनस, बघा 0 - 5 जाणार नाही. मग काय, आधीच्या नंबरकडनं एक नंबर कॅरी घेतला. 10 - 5
इथे येतील बेटा 5, त्यानंतर 1 जो आपण घेतला होता तो वापस दिला, 3 - 2 इथे येईल 1, 2 - 2 होईल 0. मग बघा ही स्टेप झाली. आता नेक्स्ट स्टेपसाठी वरचा 4 काय होईल, खाली येईल. बघा मग आता 43च्या टेबलमध्ये 154 आहेत का ते बघूया. बघा 43 1 जा 43, 43 2 जा 86, 43 3 जा 129 आणि 43 4 जा 172. मग बघा 172 154 पेक्षा कसा आहे, मोठा आहे. मग आपल्याला कोणता घ्यावा लागेल, 43 1 जा 43, 43 2 जा 86, 43 3 जा 129. मग कोणता घ्यायचा आहे, 43 3 जा 129. लिहूया 43 3 जा 129. मग बघा 4 - 9 होईल का, तर नाही. मग आता 14 - 9, 14 - 9 झाले 5. मग लिहूया 5. त्यानंतर कॅरी घेतला होता ना, ज्याचा त्याला वापस देऊन देऊया. बघा 5 - 3, 5 - 3 2, त्यानंतर 1 - 1 0. बघा आहे की नाही, सोपं आलं की नाही आन्सर. मग आपल्याला काय लिहायचं आहे, तर आपल्याला लिहून द्यायचं आहे आपल्याला त्यांना कोइशंट आणि काय रिमाइंडर. मग चला सांगा काय आलाय कोइशंट. काय आलाय आपला, तर कोइशंट आला आहे 53 आणि रिमाइंडर किती आला आहे 25. बघा आहे की नाही सोपं, असंच पद्धतीचं. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे, 56,741 डिवायडेड बाय 26. आता याला आपण काय करू, डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊया. बघा डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये याला लिहूया 56,741 डिवायडेड बाय 26. बघा लिहिलं. आता आपल्याला कसला विचार करायचा आहे, तर 2 डिजिटचा विचार करायचा आहे सुरुवातीची. मग बघा 26च्या टेबलमध्ये 56 आहेत का ते बघूया. बघा 26चा टेबल दिलेला आहे इथे लिहून मी, बघूया आपण. मग 26 1 जा 26, 26 2 जा 52, 26 3 जा 78. मग 78 कसं होईल बेटा, मोठी होईल. मग आपल्याला काय बघायची आहे, लहान संख्या बघायची आहे 56 पेक्षा. मग बघा 26 2 जा 52. मग घेऊया 26 2 जा 52. मग आता 6 - 2, 6 - 2 4, त्यानंतर 5 - 5 0. बघा आता काय करायचं आहे आपल्याला, वरचा जो एक डिजिट आहे तो काय घ्यायचा आहे, खाली घ्यायचा आहे. मग 7 ला काय करू, खाली घेऊया. मग इथे झाले 47. मग बघा 26च्या टेबलमध्ये 47 येतात का ते बघूया. बघा टेबलकडे जाऊ आपण. 26 1 जा 26, 26 2 जा 52. मग 52 हा 47 पेक्षा कसा आहे, मोठा आहे. मग आपल्याला 1चा भाग द्यावा लागेल. मग बघा 26 1 जा 26 मायनस, मग आता 7 - 6 1, त्यानंतर 4 - 2, 4 - 2 किती येणार आहे 2. मग किती आले 21. मग आता आपली सेकंड स्टेप कंप्लीट झाली की नाही. थर्ड स्टेपसाठी आपल्याला हा जो डिजिट आहे राहिलेला तो काय घ्यायचा आहे, खाली घ्यायचा आहे. मग लिहूया इथे 4. मग किती झाले 214. मग बघा आता 26च्या टेबलमध्ये 214 आहेत का ते बघूया. मग बघा 26 1 जा 26, 26 2 जा 52, 26 3 जा 78, 26 4 जा 104, 26 5 जा 130, 26 6 जा 156, 26 7 जा 182, 26 8 जा 208. मग बघा 208 हा काय आहे, 214 पेक्षा लहान आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, तो नंबर घ्यायचा आहे. मग बघा 26 8 जा 208. मग करा आता मायनस. 4 - 8, 4 - 8 होईल का, नाही. मग काय करायचं, आधीच्या नंबरकडनं एक नंबर कॅरी घ्यायचा. मग 14 - 8 किती आले 6. मग लिहा इथे 6. कॅरी घेतला होता की नाही, ज्याचा त्याला वापस देऊन द्यायचा. वापस दिला. 1 - 1 बेटा 0, त्यानंतर 2 - 2 आपण 0. मग बघा थर्ड स्टेप कंप्लीट झाली. आता जो 1 डिजिट राहिलेला आहे, जो हा नंबर राहिलेला आहे, त्याला काय घ्यायचं आहे, आपल्याला खाली घ्यायचं आहे. मग घेऊया याला खाली. बघा इथे आलाय आपला 1. मग बघा 26च्या टेबलमध्ये 61 आहेत का ते बघूया.
बघा 26 वन जा 26, 26 टू जा 52, 26 थ्री जा 78. मग 78 कसा होईल? 61 पेक्षा मोठा होईल. मग आपल्याला काय करायचं आहे? 61 पेक्षा लहान संख्या बघायची आहे. तर 26 वन जा 26 आणि 26 टू जा 52. मग काय होईल इथे? 26 टू जा 52. मग बघा 1 मायनस 2 होईल का? नाही. मग काय? 11 मायनस काय करायचं आहे? 2. 11 मायनस 2 9. त्यानंतर कॅरी घेतला होता ना, ज्याचा त्याला वापस देऊन देऊया. बघा 6 मायनस 6 0. बघा आलं की नाही? सोपं आहे. मग आता काय सांगितलं होतं आपल्याला? कोइशंट आणि रिमाइंडर. मग लिहूया आपण कोइशंट आणि काय? रिमाइंडर. मग सांगा, चला बोला, रिमाइंडर काय आलाय आपला? रिमाइंडर आलाय 9 आणि कोइशंट किती आला आहे? तर 2182 हा आपला आला आहे क्वेश्चन. बघा आहे की नाही सोपं? अशाच पद्धतीचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो बघूया आता. बघा सेकंड क्वेश्चन काय आहे आपला? सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ मेनी अवर्स विल इट टेक टू ट्रॅव्हल 336 किलोमीटर ॲट अ स्पीड ऑफ 48 किलोमीटर अवर. बघा तासी 48 किलोमीटर वेगाने 336 किलोमीटर अंतर जाण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल, हा प्रश्न विचारलेला आहे. बघा आपण काय करू, याला डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊया. किती आहे ट्रॅव्हलिंगचं अंतर त्यांनी दिलेलं? बघा 336. मग आता डिवायडेड बाय 48. मग बघा सुरुवातीला आपल्याला 2 डिजिटचाच विचार करायचा आहे, जसे आपण आधीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत सेम तशाच पद्धतीनं. मग बघा 48च्या टेबलमध्ये 33 आहेत का ते बघूया. कसं काय असणार आहे? नाही, कारण बघा 48 हा काय आहे? 33 पेक्षा मोठा आहे. मग असेल का? तर नाही. मग आपल्याला काय करायचं आहे? 0चा भाग द्यायचा आहे. मग देऊया 48 0चा इथे येईल 0 मायनस 3 ॲज इट इज आणि 3 सुद्धा तसाच. मग हा 6 काय येईल बेटा? 6 येईल खाली. मग बघा आता काय झालं? 336. मग 48च्या टेबलमध्ये 336 आहेत का बघूया. बघा इथे मी तुम्हाला 48चा टेबल तयार करून दिलेला आहे. मग बघूया आपण त्या टेबलमध्ये 336 येतात का. चला म्हणा 48 वन जा 48, 48 टू जा 96, 48 थ्री जा 144, 48 फोर जा 192, 48 फाइव जा 240, 48 सिक्स जा 288, 48 सेवन जा 336. अरे वा, मिळाली आपल्याला. बघा 48 7 जा 336 लिहूया. 48 7 जा 336. मग बघा 6 मायनस 6 0, 3 मायनस 3 0, 3 मायनस 3 0. 7 मग लिहूया 8 विल टेक, किती आला आपला आन्सर? 7. इट विल टेक 7 आवर टू ट्रॅव्हल 336 किलोमीटर. मग किती तास लागले आपल्याला? तर 7 तास लागले. किती तास लागले? 7 तास लागले. बघा अशाच पद्धतीचा आपला थर्ड प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम बघूया. बघा थर्ड प्रॉब्लेम, गिरिजा नीड 35 cartoons to pack 1400 books. There are an equal numbers of books in every cartoon. How many books did the pack into each cartoon? बघा प्रश्न काय दिलेला आहे, गिरिजाला 1400 पुस्तके भरण्यासाठी 35 खोके लागली. प्रत्येक खोक्यात पुस्तकांची संख्या समान आहे, तर गिरिजाने प्रत्येक खोक्यात किती पुस्तके भरली, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग आता इथे काय करायचं आपल्याला? सिंपली डिव्हिजन करून दाखवायचं आहे. आता या गणिताला आपण डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये लिहूया. बघा काय आहे? 1400. बघा 1400 डिवायडेड बाय 35. बघा लिहून घेतला आपण याला डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये. आता 35 ने काय करायचं आहे? या सगळ्या संख्येला डिवाइड करायचं आहे. मग बघा आपण सुरुवातीला कशाचा विचार करतो? तर 2 डिजिटचा विचार करतो. मग बघा 35च्या टेबलमध्ये 14 येतात का? तर नाही, कारण 14 कशी आहे? स्मॉल आहे आणि 35 कसं आहे?
बिग आहे, मग आपल्याला काय करायचं आहे, 0चा भाग द्यायचा आहे. मग बघा 35 0चा 0, मग इथे येईल 14 ॲज इट इज. मग बघा दुसरा 0 म्हणजे आपली दुसरी स्टेप काय घ्यायची आहे, खाली घ्यायची आहे. मग आता बघा इथे काय झालेत 140. मग 35च्या टेबलमध्ये 140 आहेत का बघायचे आहे. मग बघूया आपण. बघा मी इथे तुम्हाला 35चा टेबल तयार करून दिलेला आहे. मग बघू आपण इथे येतात का. बघा 35 1 जा 35, 35 2 जा 70, 35 3 जा 105, 35 4 जा 140. मिळाले की नाही इथे 35 4 जा. मग लिहूया इथे आपण 35 4 जा 140 मायनस बघा 0 मायनस 0 0, 4 मायनस 4 0, 1 मायनस 1 0. बघा इथे सेकंड स्टेप झाली. आता थर्ड स्टेप. हा एक 0 राहिला की नाही आपल्या घरातला, मग त्याला काय करूया, त्याला पण खाली बोलूया. मग बघा 0, मग आता मग हा 0 आहे की नाही, मग आपल्याला काय करावं लागेल, 0चा भाग द्यावा लागेल. 35 0चा 0 मायनस 0. मग बघा हा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग आपल्याला विचारलं काय होतं की तिने एका खोक्यामध्ये किती पुस्तके भरली. तर मग किती पुस्तके भरली तिने, तर एका खोक्यामध्ये 40 पुस्तके भरली. मग लिहूया आपण शी packs 40 books in each cartoons. किती पुस्तके किती भरली तिने एका कार्टून मध्ये पुस्तके, तर 40 पुस्तके भरली. बघा आहे की नाही सोपं. आता अशाच पद्धतीचं नेक्स्ट प्रॉब्लेम सुद्धा आहे, ते पण बघूया. बघा फोर्थ प्रॉब्लेम. द कॉन्ट्रीब्युशन फॉर अ पिकनिक वॉज 65 रुपीज each. All together 2,925 rupees were collected. How many had paid for the picnic? बघा प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला की एका पिकनिकसाठी म्हणजे एका सहलीसाठी 65 रुपये वर्गणी प्रत्येकाने दिली, तर टोटल मिळून 2,925 रुपये काय झाले, जमा झाले. मग प्रश्न विचारलेला आहे हाऊ मेनी हॅड पेड फॉर अ पिकनिक, किती जणांनी त्या पिकनिकसाठी पैसे दिलेले आहेत, असा प्रश्न काय केला त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. मग बघा सिंपल आहे, डिव्हिजन करायचं आहे. याला आपण डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये लिहूया जेणेकरून आपल्याला सोयीस्कर जाईल. बघा 2,925 डिवायडेड बाय किती, 65. मग बघा आपण डिव्हिजन करताना कशाचा विचार करतो, सुरुवातीच्या 2 डिजिटचा विचार करतो आपण. मग बघा 65च्या टेबलमध्ये 29 येतील का, नाही, कारण 29 कसा आहे बेटा, फार लहान आहे. मग काय होईल, आपण 65 नी 0चा भाग देऊ. मग बघा 65 0चा इथे येईल 0 मायनस 29 बेटा ॲज इट इज. मग बघा फर्स्ट स्टेप झाली की नाही. मग आता आपल्याला सेकंड स्टेपसाठी हा 2 काय घ्यावा लागेल, खाली घ्यावं लागेल. मग बघा 65च्या टेबलमध्ये 292 आहेत का ते बघूया. बघा मी इथे तुम्हाला टेबल व्यवस्थित लिहून दिलेला आहे. मग बघा 292 65च्या टेबलमध्ये आहेत का ते बघूया. बघा 65 1 जा 65, 65 2 जा 130, 65 3 जा 195, 65 4 जा 260. आपल्याला किती पाहिजे आहे, 292. मग आपल्याला कोणती संख्या मिळेल, तर 65 4 जा 260, कारण ही कशी आहे, या संख्यापेक्षा लहान आहे. जर आपण समोरची घेतली 65 5 जा जर घेतली तर किती होईल, 325. मग ती कशी होईल, आपल्याला मोठी होईल. मग आपण कोणती घेणार आहे, तर 65 4 जा 260 लिहूया. 65 4 जा 260. चला करा मायनस, 2 मायनस 0 2 येणार. त्यानंतर 9 मायनस 6 3, 2 मायनस 2 बेटा 0. बघा सेकंड स्टेप कंप्लीट झाली. आता थर्ड स्टेपसाठी वरचा डिजिट आपल्याला खाली आणावं लागेल. मग घेऊया या 5 ला आपण इथे खाली. त्यानंतर 5 ॲज इट इज इथे पुट डाऊन. मग बघा 325 65च्या टेबलमध्ये आपल्याला कुठली संख्या बघायची आहे, आता 325 आहेत का ते बघायचं आहे. मग बघूया, परत आपल्या टेबलकडे जाऊया. मग बघा 65 1 जा 65, 65 2 जा 130, 65 3 जा 195,
65 4 जा 260 आणि 65 5 जा 225. बघा भेटली की नाही आपल्याला इथे 65 5 जा 325 लिहूया. 65 5 जा 325 मिळाली की नाही. 5 minus 5 0, 2 minus 2 0, 3 minus 3 0. बघा काय आला आपला आन्सर 45. मग किती जणांनी पेड केली होती, देणगी किती जणांनी दिली होती, तर 45 जणांनी दिली होती. मग आता आपण याला लिहूया. लिहूया आपण इथे therefore the number of people who paid किती आली, who paid for the पिकनिक किती आहे, तर 45 इक्वल टू 45. किती आली, आपला आन्सर किती आला 45. बघा सेम अशाच पद्धतीचा आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो बघूया. बघा फिफ्थ प्रॉब्लेम काय दिलेला आहे, विच नंबर ऑन बिगिन मल्टीप्लायर बाय 56 गिवन अ प्रोडक्ट ऑफ 9688. बघा आपल्याला एक मल्टीप्लायर शोधायचा आहे. 56चा मल्टीप्लायर आहे आणि किती 56नी त्या संख्येला कोणत्या संख्येला जर गुणलं तर आपला आन्सर आलं पाहिजे 9688. एवढं आपलं काय आलं पाहिजे, आन्सर आलं पाहिजे, असा प्रश्न विचारलेला आहे. मग याला काय करायचं आहे, सिंपली डिव्हिजन करायचं आहे. जसे आपण याच्या आधीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत तशाच पद्धतीचा हा आहे. मग आता काय करावं लागेल आपल्याला, याला आपण सिंपली डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊया. बघा करूया आपण याला डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये. 9688 डिवायडेड बाय 56. बघा आता आपण काय करतो, सुरुवातीला जो 2 डिजिट आहेत, जे सुरुवातीचे 2 डिजिट आहेत त्याचाच आपण काय करतो, विचार करतो. मग सुरुवातीला काय करायचं आहे, बघा 56च्या टेबलमध्ये 96 आहेत का शोधायचे. बघा मी इथं तुम्हाला 56चा टेबल तयार करून दिलेला आहे. मग बघूया 56 1 जा 56, 56 2 जा 112. मग बघा 112 जर आपण घेतली तर ही संख्या 96 पेक्षा कशी होत आहे, मोठी होत आहे. मग आपल्याला कशी पाहिजे, 96 पेक्षा छोटी पाहिजे. मग आपण कशाचा भाग देणार आहे, तर 1चा. मग करूया 56 1 जा 56. मग बघा 6 minus 6 0, त्यानंतर 9 minus 5 4. बघा आता आपली फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेप साठी आपल्याला सेकंड नंबर थर्ड नंबर जो आहे तो आपल्याला काय करावं लागेल, खाली घ्यावं लागेल. बघा एरो देऊन आपण त्याला खाली घेतलंय. आता आपले झाले 408. मग बघा 56च्या टेबलमध्ये 408 आहेत का ते बघूया. बघा 56 1 जा 56, 56 2 जा 112, 56 3 जा 168, 56 4 जा 224, 56 5 जा 280, 56 6 जा 336, 56 7 जा 392. बघा मग आता आपल्याला बघायचं आहे की 408 हवी आहे आपल्याला. मग आपण जर 56 8 जा 392 घेतलं तर मग आपल्याला ही संख्या सोयीस्कर राहील. मग चला घेऊया 56 7 जा 392. हा 8 minus 2 6, त्यानंतर 0 minus 9 होईल का, नाही. मग काय आधीच्या नंबर कडनं एक नंबर कॅरी. मग घेऊया 10 minus 9 1, त्यानंतर कॅरी देऊन द्यायचा ज्याचा त्याला वापस. मग बघा 4 minus 4 0. मग त्याच्यानंतर आपली थर्ड स्टेप झाली. आता कुठली राहिली, फोर्थ. मग आपला डिजिट कुठला राहिलेला आहे, एक डिजिट राहिलेला आहे. मग काय करावं लागेल, त्याला आपल्याला खाली घ्यावं लागेल. मग घेऊया या 8 ला इथे खाली. बघा 8. मग आता किती झाले 168. मग 168 हा आपल्या 56च्या टेबलमध्ये येतात का ते बघूया. आपण आता टेबल कडे वळू. मग बघा टेबल बघूया आपण. 56 1 जा 56, 56 2 जा 112, 56 3 जा 168. अरे वा मिळाली इथे. बघा 56 3 जा 168. मग लिहूया 56 3 जा 168. मग बघा 0 0 0.
मग आपल्याला आन्सर काय मिळालं आपलं 173. मग आता बघा 173 ला 56 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला कुठला प्रोडक्ट मिळणार आहे 9688. हा आपल्याला काय मिळणार आहे प्रोडक्ट मिळणार आहे. बघा आहे की नाही सोपं. मग आता त्याला आपण लिहू. बघा देअरफॉर मग काय आहे 56 मल्टिप्लाइड बाय 173 इक्वल टू किती आलं आपलं 9688. बघा हा प्रोडक्ट आपल्याला काय झाला मिळाला. बघा अशाच पद्धतीचं आपलं नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ते बघूया. बघा 6 प्रॉब्लेम काय आहे. इफ 48 शीट्स आर रिक्वायर्ड फॉर मेकिंग वन नोटबुक्स, हाऊ मेनी नोटबुक्स ॲट द मोस्ट विल 5880 शीट्स मेक्स अँड हाऊ मेनी शीट्स विल बी लेफ्ट ओव्हर. बघा एक वही तयार करण्यासाठी 48 कागद लागतात, तर 5880 कागदांच्या किती वह्या तयार होतील आणि किती कागद उरतील असा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. इथे काहीच नाही बेटा, इथे सिंपली डिव्हिजन करायचं आहे. या प्रश्नाला आपण डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये आधी लिहून घेऊ जेणेकरून आपल्याला सोपी जाईल. बघा डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये लिहूया याला आपण 5880 डिवायडेड बाय 48. मग बघा 48चा टेबल मी तुम्हाला तयार करून दिलेला आहे. मग आता आपण सुरुवातीला कशाचा विचार करतो, तर सुरुवातीला 2 डिजिटचा विचार करतो आपण नेहमी. मग बघूया आता आपण 48च्या टेबलमध्ये 58 येतात का. मग बघूया. बघा 48चा टेबल 48 1 जा 48, 48 2 जा 96. मग 96 कशी होईल मोठी होईल. मग आपल्याला काय घ्यावं लागेल तर 48 1 जा 48 म्हणजे ती काय आहे 58 पेक्षा लहान आहे. मग लिहूया 48 1 जा 48 minus 8 minus 8 0, 5 minus 4 1. मग बघा फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली. मग दुसरा जो डिजिट आहे तो आपल्याला काय करावं लागेल खाली घ्यावं लागेल. मग घेऊया त्याला खाली. बघा इथे आला 8 खाली. मग बघा आता किती झाले 108. मग आता बघूया 58च्या टेबलमध्ये 108 आहेत का ते बघूया. चला टेबलकडे वळूया आपण. बघा 48 1 जा 48, 48 2 जा 96, 48 3 जा 144. मग बघा 144 जर आपण घेतली तर ती 108 पेक्षा कशी आहे मोठी आहे. मग आपल्याला कशी पाहिजे तर 108 पेक्षा लहान पाहिजे. मग कोणता घेऊ आपण नंबर तर 48 2 जा 96. मग लिहूया 48 2 जा 96. मग बघा 8 minus 6 2, त्यानंतर 0 minus 9 होईल का नाही. मग काय करावं लागेल आधीच्या नंबर कडनं एक नंबर कॅरी घ्यावं लागेल. मग घेतला. मग 10 minus 9, 10 minus 9 किती होणार आहेत 1. मग कॅरी घेतला होता की नाही ज्याचा त्याला वापस दिला. बघा 1 minus 1 0. बघा ही आपली थर्ड स्टेप. आता फोर्थ स्टेप साठी आपल्याला दुसरा जो डिजिट राहिला होता तो काय करावा लागेल खाली घ्यावा लागेल. मग चला या 0ला आपण खाली घेऊया. मग इथे किती झाले बेटा 120. मग आता बघा 58च्या टेबलमध्ये 120 आहेत का ते बघूया. चला बघा 48चा टेबल 48 1 जा 48, 48 2 जा 96, 48 3 जा 144. मग बघा 144 ही 120 पेक्षा संख्या मोठी होत आहे. मग आपल्याला कोणती पाहिजे 120 पेक्षा लहान पाहिजे. मग आपण कुठली घेऊ तर 48 2 जा 96. कोणती घेणार 48 2 जा 96. मग लिहूया इथे 48 2 जा 96. बघा 0 minus 6 होईल का नाही. मग 10 minus 6 6 7 8 9 आणि 10 किती आले 4. मग लिहूया 4. कॅरी घेतला होता ज्याचा त्याला वापस दिला. मग बघा 2 minus 10 2 minus 10 होईल का नाही. मग आधीच्या नंबर कडनं एक नंबर कॅरी घेऊया. मग बघा 12 minus 10 12 minus 10 2, त्यानंतर कॅरी घेतला होता की नाही मग ज्याचा त्याला काय करू वापस देऊन देऊया. बघा 1 minus 1 0. मग आपला आन्सर किती आलं 24 हा आपला आला रिमाइंडर. आणि आपला क्वेश्चन काय आलेला आहे तर 122 क्वेश्चन. मग आपल्याला जसा प्रश्न विचारला होता तसा आपण त्याला रायटिंग मध्ये लिहूया. बघा therefore 122 notebook can be made. आणि किती लेफ्ट झालेत पेजेस आपले ओव्हर 24 and 24 sheets are left
ओव्हर. बघा अशाच पद्धतीचं तुम्हाला नेक्स्ट प्रॉब्लेम सुद्धा आहे, तो पण आता आपण सॉल्व्ह करूया. बघा 7th नंबरचा प्रॉब्लेम. व्हॉट विल बी द कोइफिशिएंट बी व्हेन द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर इज डिवायडेड बाय द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. बघा प्रश्न काय विचारलेला आहे, तर 5 अंकी सर्वात लहान संख्येला 4 अंकी सर्वात लहान संख्येने भागल्यास भागाकार किती येईल असा प्रश्न विचारलेला आहे. स्मॉलेस्ट 4 डिजिट आणि 5 डिजिट नंबर तुम्हाला माहित असायला हवे. मी इथे तुम्हाला स्मॉलेस्ट 5 डिजिट आणि 4 डिजिट नंबर सांगते व्यवस्थित. बघा स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. मग बघा स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर कुठला, तर 10,000. बघा 10,000 हा आपला 5 डिजिट नंबर आहे स्मॉलेस्ट. मग त्यानंतर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. मग स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर कुठला, तर 1000. किती आहे, 1000. मग हा आहे आपला स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर आणि हा आहे आपला स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे, डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये याला लिहायचं आहे. मग चला लिहूया. बघा 10,000 डिवायडेड बाय 1000. बघा मी तुम्हाला रीतसर व्यवस्थित मांडणी करून दिलेली आहे आणि आपल्याला 1000चा टेबल सुद्धा तुम्हाला इथे लिहून दिलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला प्रत्येकाला कमेंट करून सांगायचं आहे. या ठिकाणी आज आपला प्रॉब्लेम सेट 15 हा कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.